म्हणजे स्वानंद म्हणजे तुमचा स्वचा बंद बंद असं या चालेल 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 चालेल. श्री स्वानंदमय सद्गुरू. स्वानंद म्हणजे काय? तो दुसऱ्यावर कोणावर अवलंबून नाही. स्वा म्हणजे स्वतः. श्री स्वानंदमय सद्गुरू. रूपतयाचे म्हणजे तर त्याचं तुम्हाला स्वरूपाचं ज्ञान जर झालं तर तो कसा आहे? स्वानंदमय म्हणजे स्वतः आनंद घन आहे. आणि पण त्याला आडवं काय आलेलं आहे? अज्ञान अंधकारी आणि विषयाच्या वासनाभारी. विषय कोणामुळे? अज्ञानामुळे. विषय अज्ञानात अंधकारी विषयाच्या वासनाभारी. पण त्यासाठी काय म्हटलंय त्यांनी? अज्ञान अंधकारी विषयाच्या वासनाभारी तर अंतःकरणी प्रकाश करू. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला भ्रम झालेला आहे तो भ्रम एरवी जाणारच आहे ना. दोरीवर सर्पाचा भास आहे. मग कशामुळे होतो तो? धड प्रकाश बी नाही आणि धड अंधार पण नाही. म्हणजे सांज वेळी होतो तो. तसं या ठिकाणी आपल्याला धड तसं पाहिलं आपल्याला अज्ञानही म्हणता येत नाही आणि ज्ञानही म्हणता येत नाही. अशा भ्रमकालामध्ये आपल्याला काय होतं? पण तिथं प्रकाश जर केला तर ते तुमचं अज्ञान दूर होतं. पण तरी सुद्धा जरी अज्ञान दूर झालं, आपलं जरी अज्ञान दूर झालं, पण पुढच्या कळवामध्ये ते काय म्हणतात? मन आहे ना, मन ते काय म्हणतात? मन हे ते म्हणतात श्री स्वानंदमय सद्गुरू रूपतयाचे आम्ही स्मरू. मन हे दुर्बल असे आणि चित्त ते चंचल दिसे. चित्त स्थिर नसल्यामुळे मन सुद्धा चंचल होतं. मन चंचल होतं. मग ते मन हे दुर्बल असे, चित्त ते चंचल दिसे. त्याशी करून निर्विकारू म्हणजे मन विकाराच्या नादी लागलेलं आहे. त्या मनाला काय करायचे? निर्विकार करायचे. पण कशाने? स्वानंदमय सद्गुरू याच्याने, या स्मरणाने ते करायचं. पण तरी सुद्धा अजून पुढे अडथळा आहे. मन जरी समजा निर्विकल्प झाला, अमुक झालं, तरी पुढे असं म्हणतात कर्म करून कर्मातीत. कर्म तर करायचं पण त्या कर्म करून कर्मातीत व्हायचंय तुम्हाला. कर्म करून कर्मातीत, देही असून देहातीत. पण असं ज्ञान पिऊन ध्यानात आलं. असं ज्ञान व्हायला पाहिजे. त्या कर्मापासून मी कसा वेगळा आहे, याच्यापासून कसा वेगळा आहे. आणि हे झाल्यानंतर परत ते म्हणतात बंद अजून येतो. वास्तविक पाहता लोखंडाची बेडी आणि सोन्याची बेडी, लोखंडाची बेडी चांगली का सोन्याची बेडी चांगली? तर वास्तविक पाहता एक वेळेस लोखंडाची बेडी बरी, पण सोन्याची बेडी बेकार. म्हणून ते म्हणतात सोम भाव सागरू. सोम भाव म्हणजे हे सोन्याची बेडी आहे, पण सोम भाव सागरू उतरून पहिलं पारू. म्हणजे ती सुद्धा नको भाव, ती सुद्धा नको. म्हणजे सोम भाव सुद्धा जायला पाहिजे. कारण सोम भाव सुद्धा कसं आहे? तो संकुचित विचार आहे. मी ब्रह्म आहे. मग एकटे तुम्ही ब्रह्म आहेत का खलविंद ब्रह्म आहे? मग मी ब्रह्म असं का म्हटलेलं आहे की मी देह हे अज्ञान जाण्यासाठी, ही अशुद्ध कल्पना आहे. मी देह आणि शुद्ध कल्पना आहे. मी ब्रह्म ही शुद्ध कल्पना आहे. पण अशुद्ध कल्पना जाण्यासाठी तुम्हाला मी ब्रह्म आहे म्हणजे एक कल्पना जाण्यासाठी दुसरी कल्पना. पण एक गेली का मग आता अज्ञान गेलं, ज्ञान तरी शिल्लक राहील का? अज्ञान केलं की ज्ञान आपोआप जातं. असं यासाठी त्यांनी सांगितलं. म्हणून हे अर्थ आपण म्हणायचं. म्हणताना बरोबर आपण विचाराने हे होतं. अज्ञान काय आहे, त्याच्यामध्ये मन काय करतं, चित्त काय करतं, परत कर्म अकर्म याचं कसं हे करायचं बुवा ते सांगितलं. जशी चालत नेहमी म्हणतात तसं म्हणा आम्हाला. ते तुमचं पाठवून द्या. असं आहे ते. श्री स्वानंदमय सद्गुरू रूपतयाचे आम्ही स्मरू. अज्ञान अंधकारी विषयांच्या वासना भारी. अंतःकरणी प्रकाश करू. रूपतयाचे आम्ही स्मरू. श्री स्वानंदमय सद्गुरू रूपतयाचे आम्ही स्मरू. कर्म करोनी कर्मातीत, देही असोनी देहातीत. ज्ञान पिऊनी ज्ञान धरू. रूपतयाचे आम्ही स्मरू. श्री स्वानंदमय सद्गुरू रूपतयाचे आम्ही स्मरू. सोहम भाव सागरू उतरोनी पहिलं पारू. सद्गुरूचे चरण हृदय स्मरू. रूपतयाचे आम्ही स्मरू.
श्री सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबान की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ। चारच कळवे आहेत ते. पहिलं ते